हॅलो, नमस्ते स्टुडंट्स. आज आपल्याला अल्टिट्यूड्स अँड मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल हा टॉपिक घ्यायचा आहे. या टॉपिकमध्ये अल्टिट्यूड्स आणि मीडियन्स असे दोन सब टॉपिक्स आहेत. सुरुवातीला आपण अल्टिट्यूड्स बघणार आहोत. नाव लुक इन दिस फिगर. हिअर यू सी दिस इज ट्रायंगल PQR अँड दिस इज ट्रायंगल LMN. इफ यू ऑब्झर्व केअरफुली तुम्हाला असं जाणवेल कोणत्या टाईपचा ट्रायंगल वाटतो हा. दिस इज ॲक्यूट अँगल ट्रायंगल. Because you see every angle P, angle Q and angle R, they are less than 90 degree. Now look at this triangle LMN, angle LMN. This angle M, it is greater than 90 degree. So this is obtuse angle triangle. And this third triangle, this is a right angle triangle. This is a right angle triangle. ओके, याला आपण एक नाव देऊ ट्रायंगल ABC. आता तिन्ही प्रकारचे ट्रायंगल्स आपल्या पुढे आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, अल्टिट्यूड्स काढायचे आहेत. अल्टिट्यूड्स म्हणजे काय, तर परपेंडिक्युलर हाईट काढायची आपल्याला, ट्रायंगलची परपेंडिक्युलर हाईट. आता ती जी हाईट असेल ती आपण जो बेस घेणार आहोत, बेस म्हणजे पाया, त्या बेसला ती हाईट कशी असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. तुमच्या कंपासमध्ये हे दोन सेट स्क्वेअर्स आहेत बघा, हे दोन सेट स्क्वेअर्स तुमच्या कंपास पेटीमध्ये आहेत. या प्रत्येक सेट स्क्वेअरमध्ये एक अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. हा बघा, हा जर सेट स्क्वेअर तुमच्याकडे असेल तर हा अँगल 90 डिग्रीचा आहे. जर तुमच्या कंपास पेटीमध्ये हा सेट स्क्वेअर असेल तर त्याच्यात तुम्ही बघा की हा जो अँगल आहे हा 90 डिग्रीचा असणार आहे. ठीक आहे, या दोनपैकी एक सेट स्क्वेअर आपण वापरणार आहोत परपेंडिक्युलर काढण्यासाठी. ठीक आहे, आता बघा ट्रायंगल PQR मध्ये पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत, तर अल्टिट्यूड काढायची आपल्याला, परपेंडिक्युलर हाईट काढायची आपल्याला ह्या ट्रायंगलची, ट्रायंगल PQRची. आता लक्ष द्या, हा 90 डिग्रीचा जो अँगल आहे हा आपल्याला मदत करणार आहे. समजा आपण QR हा बेस घेतला आणि त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स हा आहे P. मग आपण अल्टिट्यूड म्हणजे काय ते बघूया. अल्टिट्यूड म्हणजे काय, तर ट्रायंगलचा जो व्हर्टेक्स असतो त्या व्हर्टेक्समधून त्याच्या अपोजिट साईडवर जी परपेंडिक्युलर सेगमेंट काढतो आपण त्याला आपण म्हणतो अल्टिट्यूड. मग P व्हर्टेक्स घेतला तर त्याची अपोजिट साईड येईल QR, Q व्हर्टेक्स घेतला तर त्याची अपोजिट साईड येईल PR आणि R व्हर्टेक्स घेतला तर त्याची अपोजिट साईड येईल PQ. ठीक आहे, आधी आपण P हा व्हर्टेक्स घेऊ आणि P व्हर्टेक्सवरून आपण QR या साईडवरती परपेंडिक्युलर काढणार आहोत. हा परपेंडिक्युलर काढताना काळजी काय घ्यायची, तर सेट स्क्वेअरची ही जी साईड आहे 90 डिग्री करणाऱ्या याच्या दोन साईड्स तुम्हाला दिसत आहेत बघा, या दोन साईड्स. तर या दोन साईडमधली एक साईड ही जी आहे ही QR याला कोइन्साइड होईल आणि जी दुसरी साईड आहे राईट अँगल करणारी ही साईड ही बरोबर पॉईंट Pला कोइन्साइड होईल. अशा पद्धतीने आपण हा स्लाईड करू शकतो. ठीक आहे, दिसतोय तुम्हाला. या पद्धतीने आपण आता अल्टिट्यूड काढणार आहोत. हे बघा, आता या ठिकाणी तुम्हाला बरोबर दिसेल की पॉईंट P वरून आपण QR वरती बरोबर परपेंडिक्युलर काढू शकतोय. फक्त ते व्यवस्थित मॅच व्हायला पाहिजे, कोइन्साइड व्हायला पाहिजे, ते नीट बघा. आलं लक्षात. हा जो अँगल आहे हा अँगल किती डिग्रीचा आला, 90 डिग्रीचा, म्हणजे हा आहे राईट अँगल. यानंतर आता आपण दुसरी अल्टिट्यूड काढूया. R व्हर्टेक्समधून त्याची अपोजिट साईड आहे ट्रायंगलची PQ, तिच्यावरती आपल्याला असा परपेंडिक्युलर काढायचा आहे, ती बनेल अल्टिट्यूड. आता हे बघा, ही जी साईड आहे राईट अँगल करणाऱ्या ज्या दोन साईड्स आहेत, तर ही साईड कशाला मॅच होते आहे PQला आणि ही साईड कशाला मॅच करणार आहे आपण Rला. ही झाली सेकंड अल्टिट्यूड. ठीक आहे, आता थर्ड अल्टिट्यूड काढायची आपल्याला. Q व्हर्टेक्समधून PR वर काढणार आहोत आपण. हा अँगल पण किती आला, 90 डिग्रीचा आलेला आहे अँगल. आलं लक्षात तुमच्या.
आता तुम्हाला कळेल की जे 3 अल्टिट्यूड्स आपण काढले, आता सपोज मी याला नाव दिलं आहे एक्स, हा पॉईंट एक्स, हा पॉईंट आहे वाय आणि हा पॉईंट आहे झेड. आता पी एक्स ही अल्टिट्यूड आहे, क्यू वाय ही अल्टिट्यूड आहे आणि आर झेड ही पण अल्टिट्यूड आहेत. या 3 अल्टिट्यूड्स बरोबर एकाच पॉईंटमध्ये एकमेकींना भेटल्या. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की दीज 3 अल्टिट्यूड्स दे मीट इच अदर इन वन पॉईंट, वन सिंगल पॉईंट, अँड दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज पॉईंट ऑफ कॉन्करन्स. हा जो पॉईंट आहे हा आहे पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आणि द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अल्टिट्यूड्स इज कॉल्ड ॲज ऑर्थोसेंटर ऑफ द ट्रँगल अँड इट इज डिनोटेड बाय ओ. सो ओ इज द ऑर्थोसेंटर. समजलं आहे? म्हणजे आपण या एक्झाम्पलमध्ये ॲक्यूट अँगल ट्रँगलला 3 अल्टिट्यूड्स काढल्या आणि त्याचं आपण ऑर्थोसेंटर या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके, आता आपण सेकंड फिगर बघूया. ही फिगर बघा, ट्रँगल एल एम एन. ट्रँगल एल एम एन हा कोणत्या टाईपचा ट्रँगल सांगितला होता? ऑब्च्युस अँगल ट्रँगल. हा आहे ऑब्च्युस अँगल ट्रँगल. आणि आता याला आपल्याला काय काढायचे आहेत? अल्टिट्यूड्स काढायचे आहेत. आता बघा, इथे जरा तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक विचार करावा लागेल, कारण ऑब्च्युस अँगल ट्रँगलमध्ये इथे जो तुम्हाला दिसतोय अँगल एम, हा कोण आहे? ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे. हा जो अँगल आहे हा ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे. मग आता समजा एल या व्हर्टेक्सवरून त्याची जी अपोजिट साईड आहे कोणती आहे? एम एन. याच्यावर जर परपेंडिक्युलर काढायचं असेल तर तुम्ही जर असा परपेंडिक्युलर काढायला गेलात तर तो अँगल 90 डिग्रीचा नाही येणार. म्हणजे ही जी साईड आहे ही एम एन, ती आपल्याला एक्सटेंड करून घ्यावी लागेल. ही बघा, ही एम एन साईड आपल्याला काय करावी लागेल? एक्सटेंड. मग मी ती आता डॉटेड लाईननी दाखवतो. हे बघा, ही एम एन साईड आहे ना, मला इथून परपेंडिक्युलर काढायचं आहे एम एनवर. मग एम एन साईड मी एक्सटेंड करतो आहे बघा डॉटेड लाईननी. दिसते ही डॉटेड लाईन. आता एलवरून मी जो परपेंडिक्युलर काढेल या एक्सटेंडेड एम एनवर, तो मला असा काढावा लागेल. बघा, ही एम एन आहे, एम एनला ही साईड टच होईल, कोइन्साइड होईल, आणि ही साईड जी आहे ही एलला कोइन्साइड होईल. अशा पद्धतीने सरकवावं लागेल. येस, बरोबर आहे. आता मला काय काढावी लागेल? ही अल्टिट्यूड व्यवस्थित काढून घ्यावी लागेल. आता ही जी अल्टिट्यूड आहे ही मी एक्सटेंड करू शकतो. ही अल्टिट्यूड मी अजूनही वाढवू शकतो. ही अल्टिट्यूड मी वाढवली. ठीक आहे, तशी एक अल्टिट्यूड झाली आपली. आता आपल्याला दुसरी अल्टिट्यूड काढायची आहे, ती आपण एनमधून काढूया. एनमधून कुठे काढायची आपल्याला? तर एनची अपोजिट साईड कोणती आहे? व्हर्टेक्स एनची एल एम. मग एल एमवरती असं परपेंडिक्युलर काढता येईल का आपल्याला? नाही, आपल्याला एल एम एक्सटेंड करावा लागेल. मग एल एम एक्सटेंड करण्यासाठी जशी आपण मगाशी एन एम डॉटेड लाईननी एक्सटेंड केला होता तसं एल एम पण आपण डॉटेड लाईननी एक्सटेंड करूया. नीट बघा. ओके, दिसतंय तुम्हाला? हा एल एम एक्सटेंड केलेला. आता एल एमवरती आपल्याला परपेंडिक्युलर काढायचं आहे. सेट स्क्वेअर घेऊया आपण. हे बघा, ओके, बघा कोइन्साइड कसं होतं आहे ते नीट बघा. कोइन्साइड झालं की मग हलवायचं नाही, तो व्यवस्थित. ठीक आहे, आता हा बघा, हा एक अल्टिट्यूड आला. आता हा अल्टिट्यूड ह्या मगाशीच्या अल्टिट्यूडला जर इंटरसेक्ट व्हावा असं वाटत असेल तर तो आपल्याला एक्सटेंड करावा लागेल. ओके, बघा, की इथे हे दोन अल्टिट्यूड्स एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. आता आपल्याला अजून एक अल्टिट्यूड काढायचं आहे ना. कोणत्या पॉईंटमधून अल्टिट्यूड काढायचा राहिला आहे आपला? एममधून. एमची अपोजिट साईड कोणती आहे? एल एन. मग आता कसं करावं लागेल? या ठिकाणी बघा, बघा एम बरोबर इथे आहे आणि ही जी साईड आहे एल एन ही राईट अँगल करणाऱ्या साईडला कोइन्साइड होईल. आणि आता इथे आपण या पद्धतीने दिसतंय कसा अल्टिट्यूड काढतोय आपण एममधून जाणारा. आणि हा अल्टिट्यूड आपण एक्सटेंड केला. आता तुम्ही बघा की हा अँगल 90 डिग्री आलेला आहे.
इकडून इकडे आपण जो अल्टिट्यूड काढला हा अँगल 90 डिग्रीचा आहे. या एनवरून या एल एम एक्सटेंडेड साईडवरती आपण हा परपेंडिक्युलर काढला, हा अँगल 90 डिग्रीचा आहे. म्हणजे या 3 अल्टिट्यूड आहेत. ओके, आता याला मी नाव दिलं डी, ई आणि एफ. या पॉईंट्सला मी नाव दिले. मग जर बेस एम एन असेल तर अल्टिट्यूड कोण आली? एल डी. जर बेस एम एन असेल तर अल्टिट्यूड आली एल डी. जर बेस एल एम घेतला आपण, एल एम असा बेस घेतला तर अल्टिट्यूड येईल एन ई. ओके, आणि जर बेस तुम्ही हा घेतला एल एन तर अल्टिट्यूड येईल एम एफ. आता या 3 अल्टिट्यूड्स बरोबर एकमेकांना एका पॉईंटमध्ये भेटल्या आणि पॉईंट, दिस इज कॉल्ड ॲज पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ 3 अल्टिट्यूड्स. आणि ह्या पॉईंटला आपण काय म्हणतो? ऑर्थो सेंटर. इट इज डिनोटेड बाय ओ. हा जो पॉईंट ओ आहे हा ट्रँगल एल एम एनचा ऑर्थो सेंटर आहे. ठीक आहे. आता तिसरा जो ट्रँगल आहे हा आहे आपला राईट अँगल ट्रँगल. आता राईट अँगल ट्रँगलचं ऑर्थो सेंटर काढणं खूप सोपं आहे बघा. जर बेस बी सी घेतला आपण, बेस जर बी सी घेतला तर हाईट कोणती येईल? बेसला परपेंडिक्युलर हाईट ही अल्टिट्यूड येईल ए बी, ती ऑलरेडी आहे. जर बेस ए बी घेतला आपण, बेस जर ए बी घेतला तर बेसला परपेंडिक्युलर कोण आहे? सी मधून आलेला सी बी, तो पण ऑलरेडी आहे. मग आता आपल्याला एकच अल्टिट्यूड काढायची बाकी आहे, ती म्हणजे कोणती? जर बेस आपण ए सी घेतला तर ए सीवरती पॉईंट बी मधून एक वर्टेक्स काढावा लागेल. तो असा काढावा लागेल आपल्याला. बघा तर. ओके, आणि हे कनेक्ट करायचं. हा अँगल झाला 90 डिग्रीचा. दिसतोय हा अँगल 90 डिग्रीचा आहे. याला समजा मी आर नाव दिलं. आता बघा की बी आर ही अल्टिट्यूड आहे ए सी हा बेस असताना, ए बी ही अल्टिट्यूड आहे बी सी बेस असताना, आणि बी सी हा अल्टिट्यूड असेल ए बी बेस असताना. म्हणजेच ए बी, सी बी आणि बी आर या 3 अल्टिट्यूड्स कुठे भेटल्या एकमेकांना? पॉईंट बीमध्ये. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की ऑर्थो सेंटर ऑफ राईट अँगल ट्रँगल, राईट अँगल ट्रँगलचं जे हे ऑर्थो सेंटर आहे हा पॉईंट ओ. हा ओ म्हणजेच कुठे असणार आहे? तर व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल, व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल. समजलं आहे? आता ह्या फिगर्स खूप महत्त्वाचे आहे, तुम्ही स्वतःसुद्धा या फिगर काढून बघा. आता बघा आपल्याला काय काय कळलं आहे. अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रँगल आर कॉन्करंट. ऑर्थो सेंटर इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रँगल. ऑर्थो सेंटर इज डिनोटेड बाय ओ. ऑर्थो सेंटर आपण ओनी दाखवलं आहे. आता मग एक लक्षात आलं तुमच्या की ॲक्यूट अँगल ट्रँगल होता त्यावेळेला ऑर्थो सेंटर कुठे आलं? इंटेरियर ऑफ द ट्रँगल. ॲक्यूट अँगल ट्रँगलचं ऑर्थो सेंटर कुठे आलं? इन द इंटेरियर ऑफ द ट्रँगल. ऑब्च्युस अँगल ट्रँगल जेव्हा घेतला आपण त्याचं ऑर्थो सेंटर कुठे आलं? ट्रँगलच्या बाहेर आलं. म्हणजे ऑर्थो सेंटर ऑफ ऑब्च्युस अँगल ट्रँगल इज इन द एक्सटिरियर ऑफ द ट्रँगल. आणि राईट अँगल ट्रँगलचं ऑर्थो सेंटर कुठे येतं? इट इज ॲट द व्हर्टेक्स ऑफ द राईट अँगल. त्यामुळे हा तक्ता तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. टाईप ऑफ ट्रँगल आणि वेअर इज द ऑर्थो सेंटर, हा तक्ता तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे. समजलं आता अल्टिट्यूड्स म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता आपल्याला पुढचा भाग घ्यायचा आहे तो म्हणजे मीडियन्स ऑफ अ ट्रँगल. नाव medians of a triangle. What is a median? The segment joining the vertex and midpoint of the opposite side is called a median of the triangle. इथे एक ट्रँगल आहे बघा, CBA. हा ट्रँगल दिसतोय तुम्हाला? ट्रँगल CBA. व्हर्टायसेस कोणते आहेत याचे? पॉईंट C, पॉईंट B आणि पॉईंट A हे याचे व्हर्टायसेस आहेत. आता आपल्याला काय करायचं की हा जो व्हर्टेक्स आहे हा व्हर्टेक्स आपल्याला त्याची अपोजिट साईड आहे BA याच्या मिड पॉईंटला जोडायचा. मग ती कोण असेल? त्याची मीडियन असेल. मग त्यासाठी आपल्याला त्यांचे मेजरमेंट्स दिलेले आहेत इथे बघा. ही जी CB आहे तिची लेंथ किती आहे? 3 सेंटीमीटर. BA इज 8 सेंटीमीटर. CA इज 7 सेंटीमीटर. आता हा जो 8 सेंटीमीटर आहे BA त्याचा मिड पॉईंट आपण काढूया. लक्ष द्या. 8च्या हाफ किती येतात? 4 येतात. बघा 8च्या हाफ येतात 4. म्हणजे इथे मी बरोबर एक डॉट करतोय. दिसतोय हा डॉट? म्हणजे हा जो पॉईंट आला हा मिड पॉईंट आहे BAचा. हा मिड पॉईंट हा व्हर्टेक्स आणि अपोजिट साईडचा मिड पॉईंट हे आता आपण जोडूया. नीट लक्ष द्या. व्हर्टेक्स आणि अपोजिट साईडचा मिड पॉईंट मी आता जोडतोय.
ओके, ही जी आली आहे ही सेगमेंट कोण आहे? मीडियन आहे. आता एक मीडियन झाली काढून. आता दुसरी मीडियन काढायची आपल्याला. बघूया आता आपण. आता नीट बघा, सी एची लेंथ किती दिली आहे त्यांनी? 7 सेंटीमीटर. 7च्या हाफ किती होतात? 3.5. हे बघ, 7 सेंटीमीटर, त्याची हाफ 3.5. मग 3.5ला मी डॉट केला आहे, डॉट करतोय आता बघा. 3.5ला मी इथे एक डॉट केला. हा बघा, हा जो पॉईंट आहे हा मिड पॉईंट आला. कोणाचा मिड पॉईंट आहे? सी ए या साईडचा. सी ए ही कोणत्या व्हर्टेक्सची अपोजिट साईड आहे? व्हर्टेक्स बीची अपोजिट साईड आहे ती. मग आता हा व्हर्टेक्स आणि अपोजिट साईडचा मिड पॉईंट आपण जोडूया. ही दुसरी मीडियन आली. आता सी बीचा मिड पॉईंट काढावा लागेल आपल्याला. सी बी आहे 3 सेंटीमीटर. नीट बघा, हे बघा 3 सेंटीमीटर. 3च्या हाफ किती येतात? 1.5. 1.5ला मी एक डॉट करतोय. .5ला एक डॉट केला. सी बीचा मिड पॉईंट हा एला जोडूया आपण. तर 3 मीडियन्स तुम्हाला दिसत आहेत. याच्या 3 मीडियन्स आहेत बघा बरं. तिन्ही मीडियन्स एकाच पॉईंटमध्ये एकमेकींना भेटले आहे. म्हणजेच द 3 मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल दे आर कॉन्करंट. एकाच पॉईंटमध्ये तिघी भेटत आहेत, म्हणजे या तिघी कशा आहेत? मीडियन्स कॉन्करंट आहे. आणि मग हा जो त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणतो आपण याला, हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स याला आपण काय म्हणतो? सेंट्रॉइड. आणि तो जो सेंट्रॉइड आहे ना, जरी त्याचं नाव सेंट्रॉइड असलं तरी तो जी या लेटरनी दाखवतात. कोणत्या लेटरनी दाखवतात? तो जी. लक्षात ठेवा, हा आहे जी. लक्षात आलं आहे तुमच्या? या पद्धतीने आपण सेंट्रॉइड म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ 3 मीडियन्स इथे दाखवलेला आहे. परीक्षेला तुम्हाला प्रश्न येतो. इथे एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. हा जो सेंट्रॉइड असतो ना, हा सेंट्रॉइड काय करतो? या तिन्ही ज्या मीडियन्स आहेत त्यांचे जे तुकडे करतो. आता फॉर एक्झाम्पल सी जी, आणि इथे आपण समजा नाव देऊया, इथे पी आहे, पॉईंट पी क्यू आर. हा पी आहे, हा क्यू आहे आणि हा आर आहे. मग सी जी आणि जी पी यांच्यात काय नातं असणार आहे? तर सी जी इज टू जी पी हा रेशो 2:1 असा असणार आहे. त्यानंतर बी जी इज टू जी क्यू हा रेशो, बी जी इज टू जी क्यू हा रेशो 2:1 असा असणार आहे. आणि ए जी इज टू जी आर हा रेशो 2:1 असा असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर समजा हा सी पी टोटल जर 3 सेंटीमीटर असेल ना, तर त्यातला सी जी किती असणार आहे? 2 सेंटीमीटर आहे आणि हा 1 सेंटीमीटर असणार आहे. येतं आहे लक्षात? म्हणजे याचा हा जो स्मॉल पार्ट असणार आहे, या स्मॉल पार्टची जेवढी लेंथ आहे त्याच्या डबल हा जो तुकडा आहे याची लेंथ असणार आहे. ही प्रॉपर्टी आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना उपयोगी पडणार आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधले काही एक्झाम्पल्स बघूया. इन ट्रायंगल एल एम एन डॅश 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 इज अन अल्टिट्यूड अँड डॅश 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 इज अ मीडियन. एल एम एन हा ट्रायंगल तुम्हाला दिसतोय. अल्टिट्यूड कोणती दिसते तुम्हाला? अल्टिट्यूड काय असते? तर व्हर्टेक्समधून अपोजिट साईडवर काढलेला परपेंडिक्युलर म्हणजे एल एक्स ही असणारे अल्टिट्यूड. इथे आपण काय लिहिणार? सेगमेंट एल एक्स. सेगमेंट एल एक्स इज अन अल्टिट्यूड अँड मीडियन कोण असणार आहे? तर एम एनचा जो मिड पॉईंट आहे, हा मिड पॉईंट आणि अपोजिट व्हर्टेक्स यांना जोडणारा हा जो आहे सेगमेंट एल वाय. सेगमेंट एल वाय इज अ मीडियन. अशा पद्धतीने फिल इन द ब्लँक्स तुम्हाला येऊ शकतं. आता सेकंड क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ एन ॲक्यूट अँगल ट्रायंगल पी क्यू आर. ड्रॉ ऑल इट्स अल्टिट्यूड्स. नेम द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ॲज ओ. हे जे एक्झाम्पल आहे ना, हे आपण या ठिकाणी अगोदरच पूर्ण केलेलं आहे. नीट बघा तुम्ही. हे बघा, पी क्यू आर. हा पी क्यू आर हा कोणी ट्रायंगल आहे. कसं आहे? ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे बघा, पी क्यू आर. मग अशी आपण काढला आहे आणि त्याच्यात आपण 3 अल्टिट्यूड्स काढले आहेत आणि त्यांचा आपण ऑर्थो सेंटर दाखवलेला आहे. येतं आहे लक्षात? म्हणजे हा क्वेश्चन तुम्ही मनाने करू शकाल. ठीक आहे. आता पुढचं बघा. पुढचं एक्झाम्पल. ड्रॉ अन ऑब्च्युस अँगल ट्रायंगल एस टी व्ही
ड्रॉ इट्स मीडियन्स अँड शो द सेंट्रॉइड. इथे आपल्याला ऑब्च्युस अँगल ट्रँगल STV काढायचा आहे आणि त्याच्या मीडियन्स काढायचे आहेत. आता हा जो ट्रँगल आहे ऑब्च्युस अँगल ट्रँगल म्हणजे त्याचा एक अँगल कसा असणार आहे, ग्रेटर दॅन 90 डिग्री. तो ट्रँगल आता आपण काढूया. खूप सोपं आहे बघा. हे बघ, ही 10 सेंटीमीटर घेतली आहे सेगमेंट. मी याला नाव दिलं आहे BC. ट्रँगल कसा काढायचा आहे, ऑब्च्युस अँगल म्हणजे हा अँगल आपल्याला ग्रेटर दॅन 90 दाखवावा लागेल. ओके, बघा हा अँगल ग्रेटर दॅन 90. हे कळलं तुम्हाला. आता हे दोन पॉईंट्स जर आपण एकमेकांना जोडले, आता बघा ही 12 सेंटीमीटरची म्हणजे याचा मिड पॉईंट इथे येईल 6ला. इथे आपण नाव देऊया A. हा BC किती आहे लेंथ बघा त्याची किती आहे, 10 सेंटीमीटर. 10 आहे म्हणजे याचा मिड पॉईंट येईल 5 इथे येईल. आणि ABची लेंथ मोजू आपण किती. आपल्याला मीडियन्स काढायचे आहेत ना, मीडियन्स काढायचे आहे म्हणजे मिड पॉईंट लागतीलच आपल्याला. याची लेंथ बघा तर किती दिसते आहे, 4 सेंटीमीटर दिसते. नीट बघा, दिसते 4 सेंटीमीटर म्हणजे याचा मिड पॉईंट 2 सेंटीमीटरवर येईल इकडे. ठीक आहे, म्हणजे हे 3 मिड पॉईंट्स आपण काढलेत. आता समजा यांना आपण नाव दिलं L, हा आहे M आणि हा आहे N. हे LMN हे कोण आहेत, तर प्रत्येक साईडचे आता पुढे मिड पॉईंट ठळक करून दाखवलेत तुम्हाला दिसावे म्हणून. आता मिड पॉईंट, साईडचा मिड पॉईंट आणि त्याचं अपोजिट वर्टेक्स ते जोडायचं. बघा ही फर्स्ट मीडियन आहे AN, सेकंड मीडियन BM काढूया आपण. सेकंड मीडियन झाली BM. आता तिसरी मीडियनसाठी C आणि L जोडावं लागेल आपल्याला. पाहिलं, C आणि L आपण जोडले. आता काय दिसतंय तुम्हाला की तिन्ही मीडियन्स एकमेकींना एकाच पॉईंटमध्ये भेटल्या. द 3 मीडियन्स मीट इच अदर इन जस्ट सिंगल पॉईंट अँड दिस पॉईंट ऑफ कॉन्करन्स इट इज कॉल्ड ॲज सेंट्रॉइड. पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन्स इज कॉल्ड ॲज सेंट्रॉइड. आणि सेंट्रॉइड पॉईंट आपण कोणत्या लेटरनी दाखवतो, आठवतं, G लेटरनी दाखवतो आपण, बरोबर ना. त्याच्यामुळे याला आपण G नाव दिलं आहे. किती सोपं आहे. ओके, आता फोर्थ क्वेश्चन बघूया आपल्या प्रॅक्टिस सेटमधला. नीट बघा व्यवस्थित. ड्रॉ अन ऑब्च्युस अँगल ट्रँगल LMN. ड्रॉ इट्स अल्टिट्यूड्स अँड डिनोट द ऑर्थोसेंटर बाय O. आता ऑब्च्युस अँगल ट्रँगल LMN काढायचा, त्याच्या अल्टिट्यूड्स काढायच्या. हे सुद्धा आपण आधी घेतलेलंच आहे बघा, आठवत आहे. LMN हा जो ट्रँगल आहे हा ऑब्च्युस अँगल ट्रँगल आहे. त्याच्या 3 अल्टिट्यूड्स आपण काढल्या. इथे आपल्याला महत्त्वाची कोणती गोष्ट आहे की ही अल्टिट्यूड काढण्यासाठी NM आपल्याला एक्सटेंड करून घ्यावी लागली डॉटेड लाईननी. ओके, इथून आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा होता N वरून ह्या LM वर, ती पण आपल्याला एक्सटेंड करून घ्यावी लागली. इथे मात्र परपेंडिक्युलर काढताना काही अडचण नाही आली. जमेल तुम्हाला हे. या पद्धतीने तुम्ही हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4 हा तुम्ही करू शकतात व्यवस्थित. यानंतर क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा. ड्रॉ अ राईट अँगल ट्रँगल XYZ. ड्रॉ इट्स मीडियन्स अँड शो देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स. खूप सोपा प्रश्न आहे. राईट अँगल ट्रँगल काढायचा. राईट अँगल ट्रँगल काढणं किती सोपं आहे. ट्रँगल XYZ. ट्रँगल XYZ हा काय आहे, राईट अँगल ट्रँगल. हा 90 डिग्रीचा आहे. आता याचे मीडियन्स काढायचे आपल्याला. आता मीडियन्ससाठी आपल्याला मिड पॉईंट लागतील प्रत्येक साईडचे. हे बघा, ही जी YZ आहे, YZ ही आहे 4.8. 4.8च्या हाफ काय येईल, 2.4. 2.4ला एक डॉट केलेला आहे. आता हा जो मिड पॉईंट आहे हा Xशी जोडावा लागेल आपल्याला. ही एक मीडियन झाली. आता XYचा मिड पॉईंट काढूया आपण. बघा नीट बघा किती आहे, 4.2. 4.2. 4.2च्या हाफ 2.1 येतं. 2.1ला डॉट केला. आता हा मिड पॉईंट अपोजिट व्हर्टेक्स झेडला जोडला आपण. ओके, 2 मीडियन झाल्या. आता हा XZ बघा तर किती लेंथ आहे त्याची. XZ आहे, नीट बघा, 6.2. 6.2. त्याचा हाफ येईल 3.1. तिथे डॉट केला आहे.
आता हा मिड पॉईंट आपण वायला जोडायचा. झालं. तिन्ही मीडियन्स आपण काढल्या आणि या तिन्ही मीडियन्स एकमेकींना एकाच पॉईंटमध्ये भेटल्या. म्हणजे हा पॉईंट कोण झाला? पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ 3 मीडियन्स. त्याला आपण सेंट्रॉइड म्हणणार. सेंट्रॉइड आपण दाखवणार आहोत जीने. ठीक आहे, समजलं आहे? म्हणजे अशा पद्धतीने आपण पॉईंट ऑफ कॉन्करन्स दाखवलं. 5वं एक्झाम्पल आपलं झालं. आता जे 6वं एक्झाम्पल आहे आपलं, नीट बघा. ड्रॉ अन आयसोस्केलस ट्रँगल, ड्रॉ ऑल इट्स मीडियन्स अँड अल्टिट्यूड्स, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स. नीट बघा, आपल्याला कोणता ट्रँगल काढायचा आहे? आयसोस्केलस ट्रँगल. आयसोस्केलस ट्रँगलची डेफिनेशन आठवते का तुम्हाला? काय आहे आयसोस्केलस ट्रँगलची डेफिनेशन? अ ट्रँगल इन विच टू साइड्स, ओनली टू साइड्स दे आर हॅव्हिंग इक्वल लेंथ. असा ट्रँगल की ज्याच्यामध्ये 2 साइड्स या इक्वल लेंथच्या असतात, त्या ट्रँगलला आपण काय म्हणतो? आयसोस्केलस ट्रँगल. आता इथे आपल्याला आयसोस्केलस ट्रँगल काढायचं आहे. मग आधी आपण एक काम करूया की बेस काढून घेऊया आधी. आता बेस काढायचा आहे आपल्याला. लक्ष द्या बरं का. बेस किती सेंटीमीटरचा घ्यायचा? समजा आपण 6 सेंटीमीटरचा घ्यायचा बेस. ठीक आहे, 6 सेंटीमीटरचा घेऊ. म्हणजे आपल्याला बघा इथे हा 0 आणि हा इथे 6, हे 2 पॉईंट घेतले मी. आणि आता हे 2 जोडतो आहे. बघा, हा बेस घेणार आहे मी. बेस हा किती घेणार आहे? 6 सेंटीमीटर मी घेतला आहे हा बेस. 6 सेंटीमीटर. आता 2 साईड्स मला इक्वल लेंथच्या दाखवायच्या, मग त्यासाठी मला कंपास लागेल. आता त्यांची लेंथ आपल्याला किती घ्यावी लागेल? ती साधारणपणे 2 साईड्स इक्वल आहे, तर ती एवढी घेऊया आपण. चालेल? बघा, आता हे डिस्टन्स फिक्स ठेवायचं, आता चेंज करायचं नाही. हे जे स्टील एंड आहे, हे स्टील एंड आपण ह्या पॉईंटवर ठेवूया. आपण पॉईंटला नावं देऊन घेऊ आधी, म्हणजे मग सोपं जाईल. पॉईंट बी आणि पॉईंट सी. बी आणि सी हे व्हर्टायसेस आहेत. आता डिस्टन्स फिक्स केलं आहे मी. तुम्हाला योग्य असेल तेवढं डिस्टन्स तुम्ही घ्यायचं आहे. याच्यापेक्षा जास्त किंवा कमी तुम्ही घेऊ शकतात, कारण तिन्ही जर इक्वल घेतले तर तो इक्विलॅटरल होईल. आपल्याला आयसोस्केलस घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हा जो बी पॉईंट आहे याच्यावरती स्टील एंड टेकवायचं आणि इकडे असा एक आर्क काढला मी. दिसतोय हा? आता डिस्टन्स चेंज न करता हे स्टील एंड सी पॉईंटवर ठेवायचं. सी पॉईंटवर आणि असा एक काढला आर्क. आता हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 आर्क्स, हा जो आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 आर्क्स, हा पॉईंट, याला आपण नाव देऊया ए. याला आपण नाव दिलं ए. आता हा ए पॉईंट बी पासून आणि हा ए पॉईंट सी पासून इक्वल डिस्टन्सवर आहे. म्हणजे आता बघा, नीट बघा काळजीपूर्वक. मी आता ए बी जोडतो आहे. ए बी जोडला आणि आता ए सी पण जोडतोय मी. ए सी पण जोडला. आता या 2 साईड्स इक्वल झाल्या बघा. ए बी इज इक्वल टू ए सी. लेंथ ए बी मी असं लिहू शकतो, लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ ए सी. आणि बी सी आपण बेस घेतलेला आहे. ठीक आहे, समजलं? कोणत्या टाईपचा ट्रँगल झाला हा? आयसोस्केलस. आता आपल्याला पहिल्यांदा काय काढायला लावलं त्यांनी? मीडियन्स काढायचे आहेत, सगळ्या मीडियन्स. मग प्रत्येक साईडचा आपल्याला मिड पॉईंट घ्यावा लागेल. आता बी सी किती घेतली होती लेंथ आपण? आठवत आहे का? 6 सेंटीमीटर. मग हाफ काय येईल? 3ला इथे डॉट करतो आहे बघा मी. ठीक आहे, इथे डॉट केला. म्हणजे हा जो पॉईंट आहे याला समजा मी नाव दिलं एल. एल कोण आहे? मिड पॉईंट ऑफ बी सी. हा एल आणि ए जोडला, ही झाली फर्स्ट मीडियन. ही फर्स्ट मीडियन झाली. आलं आहे लक्षात? आता ए सी. ए सीची लेंथ किती आहे? नीट बघा, काळजीपूर्वक बघा. ए सीची लेंथ आहे 5.2. 5.2च्या हाफ किती येईल? तर तुम्हाला डिवाईड करावं लागेल. 5.2च्या हाफ, 52च्या हाफ केले आपण, 52चे हाफ 26 येतात. मग 5.2चे हाफ काय येईल? 2.6. 2.6ला मी एक डॉट केला. याला मी एम नाव दिलं. हा एम बीशी जोडतोय मी आता. ओके. आता ए बी. ए बी पण काय येणार आहे? ए बी आणि ए सी इक्वलच आहे. 5.2 ही लेंथ आहे आणि त्याच्या हाफ 2.6. 2.6ला मी
इथे डॉट केलेला आहे, एल एम, नंतर इथे नाव देऊया आपण एन. मग एन हा कोण आहे, मिड पॉईंट आहे ए बीचा. आता हा एन आणि सी जोडायचा आहे आपल्याला. बघा या तिन्ही कोण झाल्या, मीडियन्स आहेत. या 3 आहेत मीडियन, बरोबर. आता या 3 मीडियन झाल्या, त्या एकाच पॉईंटमध्ये एकमेकींना भेटल्या. मग मीडियनचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स त्याला आपण काय म्हणणार, जी म्हणणार. तिन्ही मीडियन्स आपले काढून झाले. आता आपल्याला अल्टिट्यूड्स काढायचे आहेत. अल्टिट्यूडसाठी आता काय करावं लागेल आपल्याला, तर सेट स्क्वेअर घ्यावा लागेल. आता हे बघा, हा जो बेस होता ना आणि ह्या 2 इक्वल साईड, ती जी मीडियन असणार आहे ती बरोबर बघा तुम्ही तुमच्याही वहीमध्ये, ती आपोआपच परपेंडिक्युलर येते. बघा तुम्ही, आपोआपच परपेंडिक्युलर येते ती. म्हणजे एक अल्टिट्यूड आपली ऑलरेडी काढून झाली आहे. एक अल्टिट्यूड आपली ऑलरेडी काढून झालेली आहे. कोणती अल्टिट्यूड कळलं ना तुम्हाला, बी सी बेस असताना जी आपण मीडियन काढली होती ती आता काय झाली आहे, अल्टिट्यूड. आता मात्र मला अजून 2 अल्टिट्यूड काढायचे आहेत. मग आता या अल्टिट्यूडसाठी बघा, सी पॉईंटवरून मला काय करावं लागणार आहे, सी पॉईंटवरून काय करावं लागणार आहे, तर ए बीवरती परपेंडिक्युलर काढायचं आहे. नीट बघा कसा ठेवला आहे सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअर कसा ठेवला आहे बघा, या पद्धतीने. बघा हा आला 90 डिग्रीचा. ओके, ही अल्टिट्यूड झाली. हां, आता अशी एक अल्टिट्यूड मला बीमधून ए सीवर काढायची आहे. बघा नीट लक्षात घ्या, बीमधून काढायची आहे ए सीवर. दिसते, हा अँगल हा 90 डिग्रीचा येणार आहे. बघा हा अँगल 90 डिग्रीचा येणार आहे. म्हणजे हा जी आला, मीडियनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जीनी दाखवला सेंट्रॉइड, आणि 3 अल्टिट्यूड्स आहेत त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो आहे, पॉईंट ऑफ कॉन्करन्स तो आपण ऑर्थो सेंटर तो ओनी दाखवतो. आणि हे जे असणारे अल्टिट्यूड जी आहे त्या अल्टिट्यूडवरच हा सेंट्रॉइड आलेला आहे. अल्टिट्यूडवर ऑर्थो सेंटर असतोच, अल्टिट्यूडवर सेंट्रॉइड आला आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की ती जी मीडियन होती ए एल, त्याच्यावरच हा ऑर्थो सेंटर आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स. मग ते पॉईंट ऑफ कॉन्करन्स जे आहे ते पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे ओ ऑर्थो सेंटर आणि जी हा सेंट्रॉइड. इथे आपण स्वतःचं ऑब्झर्वेशन काय लिहू शकतो की वन सेगमेंट, ही बघा ही वन सेगमेंट, ही जी अल्टिट्यूड होती तीच वन सेगमेंट कोण होती, मीडियन होती. आणि ऑर्थो सेंटर आणि सेंट्रॉइड ह्या ज्या कॉमन सेगमेंट होती ना ए एल, त्याच्यावरच आहे. म्हणजे हे आपलं ऑब्झर्वेशन आपण इथे लिहू शकतो या पद्धतीने. वन सेगमेंट इज अल्टिट्यूड अँड दॅट वन सेगमेंट इज अ मीडियन ऑल्सो. ऑर्थो सेंटर अँड सेंट्रॉइड बोथ लाय ऑन दिस कॉमन सेगमेंट ए एल. या ठिकाणी हे आपलं ऑब्झर्वेशन आपण लिहिलेलं आहे. समजलं आहे. यानंतर आता इथे बघा, फिल इन द ब्लँक्स, एकदम सोपा प्रश्न आहे हा. त्याची जी प्रॉपर्टी होती की ज्या मीडियन्स असतात त्या एकमेकांचा जो त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे सेंट्रॉइड, हा 2:1 रेशोमध्ये इंटरसेक्ट करतो सेंट्रॉइड. आता इथे बघा आर जी 2.5 दिला आहे, आर जी हा 2.5 आहे. आता सी आर जर विचार केला ना आपण, सी आरमध्ये हा दिस पोर्शन इज 2 and 1, म्हणजे आर जीच्या डबल जी सी असणार आहे, आर जीच्या डबल जी सी असणार आहे. मग आर जी जर त्यांनी 2.5 दिला आहे तर जी सी किती येईल, मग 2.5चे डबल म्हणजे येईल 5. ओके, बी जी इज इक्वल टू 6. आता बी जी 6 आहे, 2:1. मग बी जी जेवढा आहे त्याच्या हाफ 2:1 म्हणजे हा त्याच्या हाफ असणार आहे जी क्यू. मग बी जी 6 आहे तर जी क्यू किती येईल, बी जी 6 आहे मग जी क्यू येईल 3. ओके, 6 3. आणि मग बी क्यू किती येईल, 6 + 3 9. समजलं. आता पुढे बघा, आता पुढे पाहिजे लेंथ ए पी इज इक्वल टू 6. नीट काळजीपूर्वक बघा, ए पी 6 आहे, ए पी 6 आहे. आता या 6चे 3 इक्वल पार्ट जर केले आपण तर प्रत्येक पार्ट 2 युनिट्स येईल. म्हणजे 2 आणि हा किती येणार आहे, 4 येणार आहे. म्हणजे हा 2:1 म्हणजे 4:2. मग ए जी येईल 4 आणि जी पी काय येईल, 2 येईल. जी ही साईड आहे ए जी,
ए जी ही सेगमेंट जी पीच्या कशी असणार आहे, डबल असणार आहे. जी पीच्या डबल ए जी असणार आहे. म्हणजे जी पी जर 2 असेल तर ए जी 4. टोटल त्यांनी 6 आपली दिलेली आहे आपल्याला. मग 6चे आपण 3 इक्वल पार्ट्स केले. 2, 2, 2. मग एक पार्ट याला दिला 2चा आणि 2 पार्ट याला दिले 2 + 2 4. समजलं आहे? या पद्धतीने आपण आज प्रॅक्टिस सेट 4.1 कंप्लीट केलेला आहे. हे सगळ्या फिगर्स तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये काढायचे आहेत आणि छान अभ्यास करायचा आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. ऑल द बेस्ट. एन्जॉय लर्निंग मॅथमॅटिक्स.